नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 30 मार्च 2025 रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. तर मित्रांनो, 30 मार्च 2025 रोजी रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल. शके 1946 संपत आहे आणि 1947 हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे. याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होतात. मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जे 3.5 मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त. गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजयाची, मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास, नवीन व्यवसायास सुरुवात करतात. कारण त्या कामांमध्ये यश मिळवण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन वस्तूंची, प्रॉपर्टी यांची सुद्धा खरेदी केली जाते. त्यातून मोठा लाभ संभवतो. घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे. तर आज आपण गुढीपाडव्या दिवशी करावयाची अत्यंत प्रभावशाली आणि तितकेच साधे सोपे असे ज्योतिषीय उपाय पाहणार आहोत. तर त्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा. तर हे उपाय केल्याने घराची बरकत होते, अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्यामध्ये बरकत येईल, पैशाला कधीही कमतरता पडणार नाही आणि तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. पण व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये हे उपाय केल्याने सुख, शांती आणि समाधान नांदू लागते. रोगराई, आजारपण निघून जातात. तर चला जाणून घेऊया. नंबर पहिलं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावं. घराची, अंगणाची साफसफाई करावी. त्यानंतर स्नान करण्याच्या म्हणजेच आंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची काही पाने टाकावीत आणि या पाण्याने तुम्ही आंघोळ करावी अशी मान्यता आहे. यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात. शरीराचे शुद्धीकरण होते. विशेष करून जे लोक आजारी असतात, ज्यांची तब्येत वारंवार बिघडते, त्यांनी तर हा उपाय आवर्जून करावा. हे पहा, आपण कडुलिंब बऱ्याच ठिकाणी वापरत असतो. तर कडुलिंब औषधी आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहीत असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवांचे दर्शन करते, त्या व्यक्तीचा सूर्य मजबूत होतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा मिळू लागते. तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य तो मान सन्मान मिळत नसेल, समाजामध्ये योग्य तो मान सन्मान, प्रतिष्ठा मिळत नसेल, तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप नक्की करा. जप कमीत कमी 7 वेळा करा. जप कमीत कमी 7 वेळा करावा. याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो. विशेष करून जे लोक समाजकार्यामध्ये आहेत किंवा राजकारणामध्ये आहेत त्यांनी हा उपाय नक्की करावा. नंबर 3 म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या पाकिटामध्ये किंवा तुमच्या जे कपाट असेल पैसे ठेवण्याचं त्या कपाटामध्ये नक्की ठेवा. आपली जी तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतो, दागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या, मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं आपण आपल्या तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणाची निगेटिव्हिटीचा नाश होतो. त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी, दरिद्रता, अलक्ष्मी टिकत नाही. आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो. लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो.
हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणे म्हणजेच 1 रुपयाचं नाणं, 2 रुपयाचं नाणं, 5 रुपयाचं त्या ठिकाणी आपण 5 किंवा 2 नाणी आपण ठेवू शकता. वर्षभर आपण ही पानं आणि नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहेत आणि पुढील वर्षाच्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही पानं आपण एखाद्या नदीच्या किंवा ओढ्याच्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत आणि वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली तुम्ही ही पानं आणि नाणं टाकू शकता. ही नाणी जी आहेत त्यांचा आपण पुनर्वापर देखील करू शकतो आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पानं आणि नाणी पैशांच्या ठिकाणी अवश्य ठेवा. ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे आणि पैशांमध्ये वाढ सुरू होत आहे. कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो. अत्यंत सात्विक असा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा. नंबर 4 म्हणजे ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पानं आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा. जिथे आपण धान्य साठवतो, गहू असेल, तांदूळ असेल किंवा ज्वारी, बाजरी, मका असेल त्या ठिकाणी त्यातील काही पानं ठेवा, ज्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते. अर्थातच तुम्हाला धनधान्य कधीच कमी पडत नाही. घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही. सोबतच घरातील लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. नंबर 5 ज्या घरामध्ये सातत्यानं भांडण होतात, कलह होतात, घरामध्ये सुख शांती नाही, त्यासाठी छोटासा उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची आपण गाठी बांधतो ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलाच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरू द्यायचं आहे. हे मूल जसजसं घरभर फिरू लागेल तशी तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट पावेल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायची आहे किंवा तुम्ही ती साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यामध्ये घालून त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे. त्यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होतं. प्रेम, स्नेह वाढीस लागते. घरामधील नातेसंबंधांमध्ये साखरेसारखी गोडी निर्माण होते. आता नंबर 6 घराची बरकत होण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालथा घातलेला असतो तो गुढी उतरल्यानंतर आपण हा तांब्या किंवा पेला त्यामध्ये थोडेसे धान्य भरायचे आहे. म्हणजे धान्यापैकी गहू किंवा तांदूळ असं काहीही भरू शकता. त्यामध्ये तुम्ही एक हळकुंड टाका, सोबतच 1-2 नाणी टाका आणि हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा गरिबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरामध्ये तो कलश ठेवून यावा. यामुळे घराची प्रगती होते. घरातील धन, धान्य, पैसा, वैभव, मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत जातात. सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात. तर आंब्यांचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमवेत आपण खावेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढीस लागते. नंबर 7 तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान करावी. या उपायाने देखील आपल्या घरामध्ये रोज बरकत येऊ शकते, म्हणजे येऊ लागते. 100% तुमच्या घरामध्ये बरकत येणार. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे. अन्नपूर्णा देवीची कथा सांगून पूजा करावी. विविध पदार्थ, फळे, घरातील बनवलेला स्वयंपाक देवीला दाखवावा. असं पूर्ण महिनाभर करावे. चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे, देवापुढे काढावी. ही रांगोळी देवापुढे काढावी. गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला न्या. हिंदू धर्मातील नववर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा. त्याचबरोबर गुढी उभारतेवेळी ही विजयाची गुढी आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी
म्हणून प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायलाच हवी. या दिवशी आंब्याचं देखील दान करावं. या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचे देखील अत्यंत महत्त्व आहे. म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचं दर्शन नक्की घ्या. सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे सोपे उपाय करून आपण आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करूया. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. नमस्कार.